आणि आताची महत्त्वाची बातमी, बीड कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने उभे ठाकले होते। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने आले। जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूने देण्यात आली आहे। तर बीड कोर्टाच्या बाहेर वकिलांमध्ये सुद्धा जुंपली। कराडला कोठडी सुनावण्यात आल्यानंतर बीड कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने आले होते। संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी करत ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर कराड समर्थकांकडून देखील कोर्ट परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली। पोलिसांकडून त्यानंतर कोर्टाच्या परिसरामधून नागरिकांना हटवण्यात आलेलं आहे। तसंच इथे घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मोठा गोंधळ होण्याची शक्यता पाहताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। संपूर्ण जमाव पोलिसांनी आता पांगवला आहे। तर बीड कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने आले होते। पवार गटाच्या काही महिलांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली। वकिलांमध्येच या ठिकाणी जुंपल्याचं पाहायला मिळालं। ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी जोरदार घोषणाबाजी करत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी केली। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे बीड कोर्टा बाहेर अर्थात कोर्ट परिसरामध्ये संतोष देशमुखांना न्याय द्या अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी झाली, तर दुसरीकडे कराड समर्थक देखील आक्रमक झाल्याचं दिसलं। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जात आहे, माणसांना मारलं जात आहे। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांचा निषेध, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे। ज्या पद्धतीनं पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं। मकोका कधी लागला सगळ्यांना? रस्त्यावरची लढाई लढल्यावर लागला, रस्त्यावरची लढाई। अरे हवा येऊ दे जरा। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ताब्यात घे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारचे कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही। अहो, कोण टक्केवारीवाले कोणाला किती टक्केवारी भेटते या ठिकाणी मला माहित आहे। आणि या ठिकाणी या जी जी थोडा साईड द्या, एक सेकंड सायलेन्स सायलेन्स। कोर्टाचे अधिकारी न्यायालयाची मर्यादा मला माहिती आहे, परंतु त्या सुद्धा एक वकील आहेत न्यायालयाच्या। मला नाव सांगता येणार नाही, पण त्या स्वतः एक वकील आहेत। परंतु एखाद्या भूमिकेत मांडत असताना, एखादी बाजू मांडत असताना तुम्ही जर एखाद्याला स्टंटबाजी करणं असा कदापि सहन होणार नाहीये। या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। परंतु त्याचबरोबर या ठिकाणी जर कोणी दंगली घडून आणण्याचं काम करत असतील तर आम्ही माफ करणार नाही, कधी सहन करणार नाही। मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो, जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत आणि या स्टंटबाजी करणाऱ्यावरती तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत, ही या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे। आता कोर्टामध्ये वाल्मिक अण्णाला मी चांगलं ओळखतो, अण्णाकडे मी 10 वेळेस काम घेऊन गेलेलो आहे। अण्णा हा देव माणूस आहे। जे खुनातील आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा द्या, पण विनाकारण कोणाचं आतमध्ये नाव घेऊ नका, कोणी सांगन त्यांचं नाव घेऊ नका। शिक्षा द्यायची तर तुम्ही जे आरोपी आहेत मी त्यांना शिक्षा द्या। कुणाच्या सांगण्यावरून कोणीही अण्णांना या खुनाच्या केसमध्ये ओढू नका, ही आमची विनंती आहे। पूर्णपणे खोटे गुन्हे ची दबाव तंत्र वापरून